नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण सत्र 24च्या भाग 3 मध्ये आहोत. पुढाकाराला चालना देणे या विषयाबद्दल आपण चर्चा करत आहोत. या सत्रामध्ये माझ्याबरोबर श्री पराग तांदळेजी आहेत. नमस्कार सर. तुम्ही सर्वजण त्यांना ओळखता. तर या सेशन मध्ये ते चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. तर आता आपण या सत्राला सुरुवात करूया. आपण 2 प्रश्नांवरती चर्चा केली होती. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर आपल्यात असलेल्या अभिवृत्तींबद्दल आपण आतापर्यंत चर्चा केली. आता आपल्यात कोणत्या अभिवृत्ती नसाव्यात हा प्रश्न इथे येतो. म्हणजे काय की इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये अशा कोणत्या नकारात्मक अभिवृत्ती आहेत ज्या बाधा आणू शकतात, त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. एक उदाहरणार्थ, जर मला नियंत्रित करण्याची इच्छा असेल, म्हणजे कंट्रोल करण्याची इच्छा असेल, तर ती नक्कीच नकारात्मक अभिवृत्ती आहे, बरोबर. आणि ज्यांना प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवायचं असतं ते इतरांना वाढायला एक जागा कशी देणार, स्कोप कसा देणार, ते अशक्य आहे. मग मला प्रभारी राहणं किंवा नियंत्रण ठेवणं आवडत असल्यास मी इतरांमध्ये पुढाकार वाढवू शकणार नाही, हे अर्थातच आहे. म्हणून आता 3 मिनिटाचा तुम्हाला वेळ घ्यायचा आहे. तुमच्या अध्ययन जोडीदाराशी बोला आणि नंतर त्या सर्व नकारात्मक वृत्तींची यादी लिहा ज्या आपण अक्षरशः सोडून दिल्या पाहिजेत. कारण त्यामुळे तसं जर नाही केलं तर आपण इतरांमध्ये पुढाकाराला चालना देऊ शकणार नाही आणि या नकारात्मक अभिवृत्ती अडथळा निर्माण करत राहतील. तुमचा व्हिडिओ 3 मिनिटांसाठी थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ पुन्हा सुरू ठेवा. ग्रेट, तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली आहेत. तर मी आता सध्या परागजींना विचारते, तुम्ही तुमचे कृपया विचार सांगाल का या पर्टिक्युलर प्रश्नाबद्दल? निश्चितच मॅडम. हो, ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला आहे, इतरांवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा आहे. बरोबर. ऑफकोर्स ही अतिशय एक नकारात्मक अभिवृत्ती आहे. आणि कारण जर तुम्हाला इतर लोकांनी पुढाकार घ्यावा असं खरोखर वाटत असेल आणि ते करत असलेल्या प्रत्येक हालचालींवर नियंत्रण देखील जर तुम्ही ठेवू इच्छित असाल तर थोडंसं प्रोत्साहनाचं वातावरण निर्माण होणार नाही तिथे. आणि त्यामुळे साहजिकच काय होईल तर ती अभिवृत्ती आपल्याला सोडून द्यावी लागेल. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण वर्चस्व किंवा काही लोक वर्चस्व गाजवण्याच्या इच्छेने पालन करू नये. तुम्हाला माहित आहे त्या व्यक्तीला काय करायचे आहे किंवा ती व्यक्ती ज्या प्रकारे ती करू इच्छिते त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला वर्चस्व मिळवायचे आहे. अरे बापरे. जर तुम्ही वर्चस्व गाजवायला यदा कदाचित सुरुवात केली तर त्याचा खूप नकारात्मक परिणाम हा त्या व्यक्तीवरती होईल आणि तिथली जी परिस्थिती आहे ती देखील तणावजन्य अशी परिस्थिती निर्माण होईल तिथे. आणि त्या व्यक्तीला पुढे काही करण्यास जो मोकळेपणा किंवा त्याची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता आहे ती वापरावीशी वाटणार नाही. आणि मग पुढे मला देखील प्रशंसा प्राप्त करण्याची इच्छा वाटते, माझं कौतुक व्हावं असं वाटतं. तुम्हाला माहित आहे की मी काहीतरी केले, त्या व्यक्तीने अद्भुत काम केले आणि मग मी वाट पाहत आहे की कोणीतरी येईल आणि माझी स्तुती करेल, मला रेकॉग्नाइज करेल, कौतुक करत राहील ते. तर कारण तुमच्यामुळे एका व्यक्तीने पुढाकार घेतलेला आहे. मग अशी इच्छा शक्यतो ही अहंकार वृत्तीमध्ये रूपांतरित होत असते. इगो वाटायला मी केलेला वाटतं. बरोबर. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला अहंकारी वृत्ती इथे टाळावी लागेल. नक्कीच. कारण ज्या क्षणी मला असे वाटते की माझे मार्गदर्शन दुसऱ्याला मदत करत आहे किंवा मला असे वाटू लागते की कोणीही देऊ शकत नाही, मी जे देतोय ते योग्य आहे, इतर कोणी करू शकत नाही, असे ते सर्वोत्तम मार्गदर्शन आहे, त्यामुळे पुन्हा ती अहंकारी वृत्ती दुर्दैवाने ती निर्माण होते. अर्थातच तुम्ही बेफिक्र या बाबतीत कदाचित राहू नये. पुढे जर तुम्ही तुमची स्वतःची कामे करण्यात जर उदाहरणार्थ निष्काळजी असाल तर तुम्ही इतर लोकांना त्यांच्या गोष्टी व्यवस्थित करण्यास किंवा त्यांचे विचार जे आहेत ते व्यवस्थितपणे मांडण्यासाठी कशी मदत करू शकाल बरं? नाहीच. त्यामुळे पुन्हा निष्काळजीपणा ही दुसरी एक अभिवृत्ती आहे. व्हेरी ट्रू. येस. तर तुम्ही बेजबाबदार होऊ शकत नाही. जर ती व्यक्ती तुमच्याकडे येत असेल आणि तुम्हाला मार्गदर्शन मागत असेल किंवा आणि तुम्हाला त्यांच्या किंवा तिच्या वतीने काही गोष्टी करण्यास जर सांगत असेल आणि तुम्ही बेजबाबदार आहात त्या व्यक्तीने जे बोललेले आहेत त्या बाबतीत, तर पुढाकार तिथे आणि तिथेच थांबेल. नक्की.
आणि आळशीपणा ही दुसरी जी अभिवृत्ती आहे. बरोबर. तर त्या व्यक्तीने काहीतरी करावे असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही योग्य सूचना देत नाही किंवा योग्य शब्दांचा तिथे वापर करत नाही, तर ते त्या व्यक्तीला समजणार नाहीत. खरंच. ओके, तुम्ही तुमचं वचन जर पूर्ण करत नसाल तर मी ते करेन पण तू ते करू नकोस, त्यामुळे ते नक्कीच तो व्यक्ती निश्चितपणे खचून जाईल. बरोबर बरोबर. जर आळशीपणा, तर या ठिकाणी आळशीपणा ही दुसरी अभिवृत्ती आहे जी पुढाकाराला चालना देणार नाही. तर सर्व नकारात्मक अभिवृत्तींचे जर तुम्ही पालन केले, मी संशयपणे तुम्ही प्रांजळ किंवा सिन्सिअर नसाल. नक्कीच. आता उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण, जर स्वार्थ असेल तर तो स्वार्थ प्रांजळपणाचा नाश करते आणि प्रामाणिकपणा सुद्धा ती दुसरी वृत्ती आहे. बरोबर. मग आळस, जर तुम्ही इतर लोकांना काही गोष्टी करायला सांगत असाल किंवा काही कृती करत असाल तर तुम्हाला खरोखर तयार असायला हवे, तत्पर असायला हवे. तुम्ही स्वतः तत्पर असायला हवे. तुम्ही तयार असले पाहिजे आणि काही गोष्टी घडल्यास तुमच्याकडे दुसरा मार्ग देखील तयार असा, प्लॅन बी देखील तयार असायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली. तुम्ही पण तिथेच थांबून जाल निश्चितपणे. तर तुमच्याकडे दुसरा बॅकअप प्लॅन देखील असावा. तुमच्याकडे तुमच्या कृती करण्यास आळशी असाल, जर आळशी असाल किंवा नुसता जर विचार करण्यात मग्न असाल, ते काम करणार नसाल, तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा फारसा असा फायदा होणार नाही. नक्कीच नक्कीच. तर कारण आणखी एक गंभीर आणि अतिशय नकारात्मक अभिवृत्ती इथे जी आहे ती आहे तिरस्कार करणे. अरे बापरे. कदाचित ती व्यक्ती तुमच्या समोर असेल किंवा आणि तुम्ही त्या व्यक्तीची जर प्रशंसक आहात किंवा प्रशंसा करत आहात, ही होय, तुम्ही ते करू शकाल, पण तुम्हाला जी संधी मिळते तुम्हाला बोलण्यासाठी, बोलायला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करतात, तर अरे तो आहे, मी त्याला खूप मदत करण्याचा प्रयत्न केला किंवा करत आहे, ही व्यक्ती काहीच करत नाही किंवा स्वतःहून काहीच स्वतःचे प्रयत्न करत नाही, तर अशा प्रकारची अभिवृत्ती ही चांगली नाही किंवा हे वाक्य चांगली नाही. ओके, सर्जनशीलतेने भरपूर नकारात्मकता आणू शकतात. खरंच आहे, खरंच आहे. तर म्हणून त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीने केलेल्या कृतीबद्दल अपशब्द बोलणे, त्या व्यक्तीच्या मागे बोलणे किंवा पाठीमागे बोलणे, निंदा करणे, हे आपण अजिबात करू नये किंवा हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. पुन्हा ढोंगीपणा, अर्थातच मी त्या व्यक्तीला ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी त्या व्यक्तीला मदत करतो आहे, खूप वरवर ढोंगीपणा करत आहे, पण प्रत्यक्षात अंतस्थ माझे हेतू हे वेगळे आहेत. अरे बापरे. म्हणून पुन्हा ही अशा प्रकारची अभिवृत्ती जर असेल ती पूर्णपणे आपण टाळली पाहिजे. आणि इतर काही नकारात्मक अभिवृत्ती देखील आहेत ज्याचा आपण आता थोडा विचार करू शकतो. जसे की टीका करणे, तर आपण टीका न करायला पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला विधायक सल्ला देणे ज्यामध्ये तुम्ही म्हणता की तुमचा कमकुवतपणा आहे किंवा तुम्ही त्यावर काम करू शकता, तर असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे त्याची चूक अधोरेखित करून देणे हा मूर्खपणा आहे. परंतु अशा पद्धतीने टीका करण्याऐवजी त्या व्यक्तीने सुधारावे जर तुम्हाला खरोखरच मनापासून वाटत असेल, तर ते मुद्दे मोडण्याचा हा एक आणखी एक दुसरा मार्ग आहे. काही अशी वाक्य आहेत किंवा शब्द आहेत जे टाळता येऊ शकतात. जसं की जर तुम्हाला खरोखर इतरांमध्ये पुढाकाराला चालना द्यायची असेल, तर ती व्यक्ती माझ्याकडे त्या अद्भुत कल्पना किंवा त्यांनी जे सुचवलेल्या कल्पनांपेक्षा वेगळ्या कल्पना जर कदाचित घेऊन आली, माझ्यापेक्षा वेगळ्या, तर मी माझी मते किंवा विचार त्या व्यक्तीवर जबरदस्तीपणे लादू नये. मी त्या व्यक्तीला त्यांना खरोखर काय करायचे आहे ते स्पष्ट करण्यासाठी आणखी पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे. अर्थात अवास्तव अपेक्षा ठेवणे किंवा मी तुम्हाला सर्व काही दिले आहेत आणि हेच तुमचे जर आउटपुट असावे आणि तुम्ही माझ्याकडे यावे, या अपेक्षा देखील योग्य नाहीत. त्या व्यक्तीचा जो आत्मविश्वास आहे त्याला त्यामुळे तडा जाऊ शकतो. तर कठोर किंवा खूप थंड असणे, जर ती व्यक्ती खूप उत्साहाने तुमच्याकडे आलेली आहे आणि तुमचा सल्ला जर घेऊ इच्छित असेल किंवा त्याला कौतुकाचा एक शब्द जर ऐकायचा असेल, तर होय हे चांगले आहे किंवा तुम्ही चांगले केले आहे, तेव्हा आपण थंड वृत्ती बाळगू शकत नाही, तर ती बाळगणे चुकीचे आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही त्याच्यासाठी उपलब्ध असणे किंवा असणे गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती बेफिकीर किंवा निर्दयी असेल किंवा अत्यंत प्रतिसादहीन
असेल तर ते योग्य, नो रिॲक्शन तर ते योग्य नव्हे. तर या इतर काही नकारात्मक अभिवृत्ती आहेत, जसे की संदेशांना उत्तर देणे, प्रश्न विचारल्यावर तुम्ही 3 दिवसांनी जर एखादा व्यक्ती जर उत्तर देत असेल किंवा अनेक दिवस उपयोगच नाही, अनेक दिवस जर उपलब्धच नसेल, तर या काही प्रकारच्या नकारात्मक अभिवृत्ती आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजे. वा, परागजींनी खरोखर एक मोठी विस्तृत यादी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुम्ही अहंकाराबद्दल बोललात की हे नाते किती बिघडू शकतं. म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय पण अहंकार असेल तर तो स्वतःचा शत्रू आहे, जो आपल्याला देखील नष्ट करू शकतो. की मला प्रोत्साहन द्यायचंय पण मीच नष्ट होतो. आणि मला एक अतिशय मनोरंजक एक उदाहरण इथे आठवतंय, जे एका अतिशय विद्वान शिक्षकांनी सांगितलेलं होतं. आणि ऑफकोर्स आझादी सर नेहमी आम्हाला सांगत असतात. ते म्हणाले होते की आपल्याकडे असलेल्या सर्व अद्भुत क्षमता, शक्ती, सक्षमता या कशासारख्या आहेत तर दुधासारख्या आहेत. आणि दुधाचा वापर करून आपण उत्कृष्ट गोष्टी तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल मे बी आईस्क्रीम बनवू शकतो, मिठाई बनवू शकतो, तुम्ही स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार करू शकतो. दुधाचा वापर करून आपण त्या करू शकतो. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलं, व्हिनेगर टाकलं आहे अशी कल्पना मग करा, मग काय होतं, अर्थातच ते दूध खराब होणार. मग या आश्चर्यकारक गोष्टी ज्या आपण दुधापासून बनवू शकतो ते अशक्य होईल. मग ते म्हणाले अहंकार हा त्या व्हिनेगर सारखा की जर ते आपल्या अंतःकरणात, आपल्या व्यक्तिमत्वात शिरले तर तो आपल्या जवळ असलेल्या इतर सर्व ज्या चांगल्या क्षमता आहेत, आपल्या जवळ असलेल्या शक्ती आहेत, तो नष्ट करून टाकेल. जर त्यांच्यावर आपल्या अहंकाराचा प्रभाव असेल तर ते काम करणार नाहीत. कारण शेवटी काय, अंतिम परिणाम आपल्याला मिळतो तो खरोखर आपण केलेल्या कृतींमुळे नाही, तर आपण ज्या हेतूने पाहतो त्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये जो परिणाम तो हेतू शुद्ध असला पाहिजे. पण जर आपले हेतू स्वार्थी किंवा अहंकारी असतील तर ते खरोखरच आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांचे परिणाम जे आहेत ते नष्ट करतील. तेव्हा या सर्व नकारात्मक अभिवृत्ती तुम्ही इतक्या स्पष्टपणे सांगितल्या, उदाहरणं देऊन सांगितल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. तो या सर्व नकारात्मक अभिवृत्तींचा आपण त्याग केला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. कारण आता इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्यासाठी आपल्यामध्ये आता कोणती कौशल्य हवीत ह्याच्यावरती आपण चर्चा घेऊन जाऊया. तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करा. इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्यासाठी आपल्यामध्ये कोणती कौशल्य असायला हवीत. ओके, आता आपण गुण बघितलेत, अभिवृत्तींवरती चर्चा केली, आता कौशल्यांवरती चर्चा करूया. 3 मिनिटांसाठी व्हिडिओ थांबा, तुमचं उत्तर लिहा आणि पुन्हा तुमचा व्हिडिओ तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. तर परागजी, परत एकदा मी तुम्हाला विचारते की तुमचे ह्याच्याबद्दल विचार काय आहेत. निश्चितच सर्वप्रथम स्वतःला प्रेरित करणे हे सर्वात महत्वाचे आहे. हे कौशल्य आपल्याकडे हवे. तुम्हाला माहित आहे की इतरांमध्ये जर आपल्याला पुढाकार विकसित करण्यासाठी स्वयंप्रेरित राहण्याची क्षमता महत्वाची आहे. वाव, वंडरफुल. त्याचबरोबर आपण उत्साह निर्माण करण्यात सक्षम असले पाहिजे, जेणेकरून पुढाकार घेत असलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे इंडिपेंडेंटली ते कार्य त्यांच्या हातामध्ये घेऊ शकतात. म्हणजे तोच हेतू आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर मग स्वतःला प्रेरित करण्यासाठी आपला हेतू देखील उदात्त असला पाहिजे आणि आपण वेळोवेळी तो तपासला देखील पाहिला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. तुम्ही आवश्यक ज्ञान, त्यासाठी ज्या क्षमता आहे त्यांची माहिती मिळवा. तसेच तुमची एकाग्रता वाढवली पाहिजे. सदैव आत्मप्रेरित राहण्यासाठीचं हे एक प्रकारचं रहस्य आहे. खरंच खरंच की कॉन्सन्ट्रेट, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही केंद्रित राहा. खरोखरच खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वयंप्रेरित होत नाहीत तोपर्यंत तुम्ही इतरांना पुढाकार घेण्यासाठी संपूर्णपणे मदत करूच शकत नाही. अगदी बरोबर. खूपच छान. अजून काही कौशल्य तुम्हाला सांगायला आवडतील का? हो, निश्चितच मॅडम. हो, वस्तुनिष्ठपणे निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. डावीकडचा किंवा उजवीकडचा जो प्रभाव तुमच्यावरती नसावा, म्हणजे बेसिकली बायसनेस नसावा त्यामध्ये. तर तुम्ही निर्णय घेताना तटस्थ असले पाहिजे. ही एक क्षमता आहे जी आपल्याला वस्तुनिष्ठपणे निर्णय घेण्यास मदत करत असते. त्याचप्रमाणे परिस्थितीचं आपल्याला इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन करता आलं पाहिजे. त्या पर्यायांचे मूल्यांकन करता आले पाहिजे आणि माहितीपूर्ण निवड करण्यात आपण सक्षम झालं पाहिजे, योग्य माहितीचं. तर असा दृष्टिकोन हा व्यक्तिनिष्ठ किंवा भावनिक निर्णय घेणार नाही. बरोबर आहे.
तो अतिशय योग्य निर्णय आहे. सो मला असं वाटतं की आपण खरोखरच त्यामध्ये प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. अगदी बरोबर. ट्रेनिंग म्हणून हे स्किल, सॉफ्ट स्किल आपण डेव्हलप केलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कारण बरेचदा आपल्या निर्णयावर अनेक गोष्टींचा, आपल्या स्वतःच्या भावनांचा, इतरांनी मांडलेले विचार, आपण ऐकत असलेल्या बातम्या आणि अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. बरोबर आहे. म्हणून आपण स्वतःला त्या सर्व प्रभावांपासून वेगळे करावे लागेल आणि नंतर वस्तुनिष्ठपणे निर्णय घ्यावे लागतील. हे कौशल्य अतिशय महत्वाचं आहे. खूप छान तुम्ही सांगत आहात. प्लीज कंटिन्यू. ओके. मग पुढचं जे कौशल्य आहे ते आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जे स्किल आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या निवारणाचे कौशल्य किंवा समस्या सोडवण्याचं, इतरांना पुढाकार घेण्यास मदत करणे आणि अनेकदा त्या व्यक्तीला भेडसावणाऱ्या समस्या ओळखणे आणि त्यांचे निवारण करणे हे आवश्यक असते. प्रभावीपणे आपल्याला समस्या सोडवता आला पाहिजे. ते कौशल्य आपल्याला विकसित करता आलं पाहिजे. त्यासाठी विश्लेषण करता आलं पाहिजे, अनालाइज करता आली पाहिजे सिच्युएशन. त्यानंतर सर्जनशील पद्धतीने निराकरण करता आलं पाहिजे. हे देखील यामध्ये समाविष्ट आहे. हा त्याचा बेसिकली आपण दुसरा पैलू आहे असं म्हणू शकतो. मग आत्मविश्वास वाढवणे, पुढाकार घेण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी स्वतःच्या क्षमता आणि कल्पनांवरती देखील आत्मविश्वास असला पाहिजे. तर स्वतःवर आणि स्वतःवरच्या ज्या क्षमता आहे यावर जर आपण विश्वास ठेवला तर व्यक्तीला त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये किंवा आरामदायी वातावरणातून बाहेर पडता येते. नक्कीच. कारण बहुतेक वेळा काय होतं की आपण खरोखरच कम्फर्ट झोन मधून जर बाहेर पडू इच्छित नाही, बरं वाटतं जिथे आहोत, छान वाटतं जिथे आहोत तिथे, तर तिथेच राहणे आपण पसंत करतो. परंतु जर जोखीम पत्करून नवीन काही करण्यासाठी आपण काही इच्छित नाही, करण्याची इच्छा होत नाही, सहसा आपल्याला माहित नसते की ही गोष्ट आपल्याला कुठे घेऊन जाईल, कदाचित भीतीने आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि मग इतरांमध्ये जर पुढाकार वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे देखील कौशल्य आपल्याकडे असणे हे आवश्यक आहे. ओके, वंडरफुल. त्यामुळे खरोखर ज्यामुळे आपल्या आत्मविश्वासाला तडा जातो ते आपण करू नये, हे अगदी स्पष्ट झालेलं आहे तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामधनं. म्हणजे जर तुम्हाला इतरांसाठी प्रेरणा स्त्रोत बनायचं असेल तर आपण स्वतःचा आत्मविश्वास कधीही गमवायचा नाही आहे. आणि ज्या गोष्टी खरोखरच एखाद्याचा आत्मविश्वास नष्ट करतात किंवा कमी करतात ते म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सरळ मार्गापासून दूर जाते, काहीतरी चुकीचं करण्याचा, शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करते. जेव्हा एखादी व्यक्ती आपली मूल्य आणि तत्वांशी तडजोड करते तेव्हा निश्चितपणे तो स्वतःचा आत्मविश्वास गमावतो किंवा तो नष्ट होतो त्याचा आत्मविश्वास, आणि अर्थातच तो पुन्हा परत येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण खरोखर सरळ मार्गावर जाण्याबद्दल बोलतो तेव्हा इतरांना प्रेरित करण्यासाठी आपल्याकडे स्वतःकडे आत्मविश्वास असणं ही एक पूर्व अट आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग इतरांना जर आपल्याला प्रेरित करायचे असेल किंवा प्रेरित करण्यासाठी आपण बळकट संवाद साधणे आवश्यक आहे. वी शुड हॅव अ स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल. हे आपल्याला आवश्यक असलेले दुसरे कौशल्य आहे. तर ही कौशल्ये आपल्याला नातेसंबंध निर्माण करण्यामध्ये आणि त्यांना प्रेरित करण्यामध्ये खूप मदत करत असतात. त्यासोबत त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या घेण्यासाठी त्यांना सक्षम करत असतात. तसेच कम्युनिकेशन स्किल म्हणजे संप्रेषण कौशल्यामध्ये मग ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतं, जसं मौखिक असू शकतं, लिखित असू शकतं, देहबोली, बॉडी लँग्वेज किंवा इलेक्ट्रॉनिक्स कौशल्य स्किल्स हे देखील असू शकतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये प्रकार समाविष्ट आहे. नक्कीच, नक्कीच, अगदी खरं आहे. आणि कमकुवत संभाषण किंवा वीक कम्युनिकेशन हे कौशल्य नाहीच आहे ऍक्च्युअली. एखादी व्यक्ती योग्यरित्या समजू शकत नाही किंवा गैरसमज देखील होऊ शकतात, कारण तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही स्पष्टपणे मांडू शकत नाही. बऱ्याचदा गैरसमजांचे कारण अयोग्य संप्रेषण असं असतं. जेव्हा तुम्ही खरोखरच खोलवर जाता तेव्हा जर संवाद कौशल्य असेल जेणेकरून तुम्ही बरोबर ओळखू शकता, कारण कधी कधी व्यक्तीला स्वतःला काय हवे आहे ते सांगता येत नाही, पण आपलं संवाद कौशल्य चांगलं असेल तर नक्कीच आपण योग्य भाषेचा वापर करून योग्य प्रश्न विचारू शकतो. हे एक कौशल्य आहे, योग्य प्रश्न विचारणं. अर्थात संवाद कौशल्यामध्ये ऐकण्याचं कौशल्य देखील समाविष्ट आहे, जे तुम्ही सांगितलं की तुम्ही ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि योग्य प्रश्न विचारले पाहिजे. त्यामुळे आपण नीट ऐकत नसलो तर पुन्हा गैरसमज होऊ शकतो.
खूपच छान कौशल्य सांगितली आहेत. आणखीन काही आहेत का कौशल्य? होय, जसे तुम्ही म्हणालात, जेव्हा आपण ऐकत नाही तेव्हा आपण आपलाच नव्हे तर इतरांचा देखील वेळ वाया घालवत असतो. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हे आणखी एक महत्वाचे कौशल्य आहे. आपण त्याला टाइम मॅनेजमेंट असं म्हणतो, जे खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये वेळेचे प्रभावीपणे तुम्हाला व्यवस्थापन करता आले पाहिजे. वेळेचा कार्यक्षमतेने वापर आपण ज्यावेळेस करतो आणि आपल्या समोर असलेल्या कामांना आपण ज्यावेळेस प्राधान्य देतो, त्या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे टाइम मॅनेजमेंट मध्ये. तर चांगले वेळ व्यवस्थापन कौशल्य म्हणजेच टाइम मॅनेजमेंट आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास, फोकस राहण्यास किंवा मुदतीत कार्य करण्यास आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न करता किंवा विलंब टाळण्यास मदत करत असतात. तर इतरांमध्ये पुढाकार घेण्यास सक्षम होण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही इतक्या वेगवेगळ्या कौशल्यांबद्दल बोलत आहात आणि हे दैनंदिन जीवनामध्ये ही कौशल्य महत्वाची आहेत. त्यामुळे ही काही कौशल्य आत्मसात करणं खूप आवश्यक आहे आपल्या दैनंदिन जीवनासाठी. आपल्याजवळ कदाचित ते सर्व नसतील आत्ता, परंतु आपण ते मिळवू शकतो, त्यांचा सराव करू शकतो, ज्यामुळे आपण इतरांसाठी प्रोत्साहन, इतरांसाठी प्रेरणा तयार करू शकतो. आणि ते काय होतं, त्यामुळे ते पुढे जाऊ शकतात, पुढाकार घेऊ शकतात. आणि मला असं वाटतं की ही एक उत्तम सेवा आहे. अगदी बरोबर. जर एखादी व्यक्ती इतरांना सोबत घेऊन पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देऊ शकत असेल तर ही अत्यंत उत्तम सेवा आहे जी एखादी व्यक्ती करू शकेल. सो थँक्यू व्हेरी मच. आता आपण आपल्या 5व्या प्रश्नाकडे जाऊया आणि पुढची चर्चा सुरू करूया. तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे हे कौशल्य आणि क्षमतांपैकी एक आहे, ते म्हणजे आपण इतरांना प्रोत्साहित केलं पाहिजे. ही एक क्षमता आणि कौशल्य आहे. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रोत्साहन जर प्रभावीपणे व्हावे असं जर आपल्याला वाटत असेल तर ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की फक्त वेळोवेळी इतरांची स्तुती करायची आहे, तर हे ते करण्यापेक्षा काहीतरी जास्त आपल्याला करावं लागेल. म्हणजे प्रोत्साहन म्हणजे असं नाही स्तुती केली आणि प्रोत्साहन देताना आपण ती प्रामाणिकपणे स्तुती करणं गरजेचं आहे, पण आणखीन इतरही गोष्टी आहेत. ते वरवरच आपण बोलायला नाही पाहिजे, आपण ढोंगीपणापासून दूर असायला पाहिजे. अत्यंत खरे नसल्यास हे प्रोत्साहन नाराजी आणि अविश्वास निर्माण करू शकतो. त्यामुळे जे प्रोत्साहन खरे नाहीये त्याला खरोखरच काही काडीची ही किंमत नसते आणि परिणामी लोकांमधील विश्वासाला तडा जातो. आणि तुमच्या प्रोत्साहनाचा तुम्हाला असं वाटतं की आय एम ट्राइंग टू एनकरेज, पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण ते मनापासून आलेलं नसतं. तर आता धडा 9च्या शेवटी मी सर्व प्रिय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या कलेबद्दल 1 किंवा 2 परिच्छेद लिहिण्यास आमंत्रित करते आहे. जसं आपण इतर बाबतीत करतो तसं तुमच्या अध्ययन जोडीदाराशी आधी थोडंसं कन्सल्ट करा, सल्लामसलत करा आणि तुमचं उत्तर लिहायचं आहे. तर तुम्हाला काय लिहायचं आहे की या प्रोत्साहनाच्या कलेचा वापर आपण कोणत्या वेगवेगळ्या मार्गांनी करू शकतो यावर एकत्र चर्चा तुम्हाला करायची आहे. आय थिंक 3 मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये उत्तरं लिहा, मे बी 1-4 मिनिटं पण घेऊ शकता तुम्ही. आणि या कलेबद्दल, प्रोत्साहन देण्याच्या कलेबद्दल तुम्हाला विविध पद्धती लिहायच्या आहे. 4 मिनिटांसाठी व्हिडिओ थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ सुरू ठेवा. वंडरफुल. मला वाटतं आहे की तुम्ही खरोखरच प्रोत्साहन देण्याची कला यावर थोडंसं संशोधन केलं पाहिजे. आय एम शुअर देर विल बी सो मच ऑफ मटेरियल अवेलेबल. तुम्ही खरोखरच बऱ्याच लोकांशी बोललं पाहिजे, त्यांना कशामुळे प्रोत्साहन मिळते, कशामुळे काही गोष्टी केल्याने ते परावृत्त होतात की तिथून बाहेर दुसरीकडे जातात, मागे फिरतात, यावर एक पेपर लिहून तुम्ही मोठा लिहू शकता, 5 गणीला आमच्या भाई अकॅडमीमध्ये पाठवू शकता. नातेसंबंधांमध्ये विशेषतः इतरांमध्ये पुढाकार वाढवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. पण सध्या ऑफकोर्स परागजी माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे मी तुम्हाला विचारते प्रोत्साहन देण्याच्या कलेबद्दल तुमचं काय मत आहे? ओके, धन्यवाद मॅडम. तर हा प्रोत्साहन देण्याचा विषय खरोखरच अफाट आहे. म्हणजे इतरांपेक्षा नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. आणि आता जसे आपण पाहतो की सूर्य हा पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या भौतिक शरीराला जीवन देणारा आहे,
हे खरे आहे. बरोबर. तर त्याच्या उबदारपणाशिवाय या सर्व प्राण्यांची जर वाढ खुंटली जाईल, जर नसेल तर वाढ खुंटली जाईल आणि त्यांचा विकास थांबेल आणि कालांतराने ते नष्ट देखील होतील आणि मरतीलही. तर आता हीच सूर्याची शक्ती आहे. बरोबर. तर तो जीवनदाता आहे. त्याचप्रमाणे उत्साहवर्धक आणि आश्वासक वातावरणात आपण मानव म्हणून भावनिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या देखील आपली भरभराट करत असतो. खूपच सुंदर. आणि आपण पूर्ण मानव म्हणून किंवा आपण संपूर्ण मानव म्हणून आपला जो विकास आहे तो किंवा आपली पूर्ण क्षमता आहे ती यामुळे आपण साध्य करू शकतो. तर आपल्या वाढीसाठी प्रोत्साहन किती महत्वाचे आहे याची आपल्याला जाणीव आहे. नक्कीच. तर लोकांना प्रोत्साहन देण्याचे अनेक मार्ग आहेत. आम्ही एकमेकांना शब्दांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृतीद्वारे आपण कधी कधी लोकांना आपण प्रोत्साहित करतो. लोकांना पाठिंबा देण्याचे अनेक प्रकारचे मार्ग आहे. जसे की समर्थन करणे हा प्रोत्साहनाचा एक अविभाज्य भाग आहे. आता यामध्ये वैयक्तिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक प्रोत्साहन देखील असू शकते. आपल्यापैकी प्रत्येकाला प्रत्येक दिवशी आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी प्रोत्साहन देण्याची संधी मिळते किंवा संधी असते. तर तुम्ही सावध न राहिल्यास, अलर्ट न राहिल्यास निराशा देखील होऊ शकते. ओके. तर आणि हे प्रोत्साहन आपण आपल्या विविध भूमिकेत राहून पार पाडत असतो. जसे की पालक म्हणून, शिक्षक म्हणून, मित्र म्हणून, मार्गदर्शक म्हणून किंवा टीम लीडर म्हणून किंवा कदाचित इतर कोणत्याही भूमिकेत करतो. बरोबर. आता ही भूमिका आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या पार पाडण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देण्याचे हे अत्यंत महत्वाचे जे कौशल्य आहे किंवा शक्तिशाली कौशल्य आहे ते आपल्याला इथे वापरावे लागेल. नक्कीच. आपण ऐकून, समर्थ करून किंवा ज्ञानाची देवाणघेवाण करून देखील इतरांना प्रोत्साहन देऊ शकतो. बरोबर. त्यानंतर शब्द किंवा सल्ले ज्यात खरी आपुलकी, कौतुक आणि पाठिंब्याची किंवा कौतुक किंवा पोचपावती किंवा कृतज्ञता, पाठिंब्याची खात्री असते. हे हृदय आणि मनाला उल्हासित करणारे असे शब्द आणि सल्ला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असतात. नक्कीच. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अधिक फायदेशीर परिणाम हा उपहासाने किंवा अपमानाने, फटकारल्याने किंवा शिक्षेने मिळत नाहीत, तर प्रोत्साहनाने मिळत असतो. म्हणून आपण प्रोत्साहन नेहमी सुंदर आणि अत्यंत प्रभावी परिणाम आणेल असे शब्द आपल्याला वापरावे लागतात किंवा अशी पद्धत आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करावी लागेल. तर त्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणे किंवा असे वातावरण निर्माण करणे ज्यामध्ये लोकांना त्यांचे हेतू सिद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कार्यक्षमतेच्या अति उच्च पातळीवरती जाण्यासाठी, स्तरावर जाण्यासाठी आपण सक्षम आहोत असे वाटले पाहिजे. त्यांना स्वतःला वाटलं, तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. याचा अर्थ मार्गदर्शन करणे किंवा शिक्षित करणे, लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास सक्षम करणे असा होईल. आता या प्रक्रियेमध्ये गट सदस्यांनी जर काही चुका केल्यात तर ते थोड्या प्रमाणात ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची एक प्रकारची संधी देतो. तर हा सुद्धा प्रोत्साहनाचा भाग आहे. त्यांना व्यावहारिक साधने उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी किंवा ते काही अडचणी जर त्या फेस करत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी ते त्यांचा उपयोग करू शकतात. अशा प्रकारे आपण सभोवतालच्या प्रत्येकासाठी, आपल्या आजूबाजूचे लोक वावरत असतात त्यांच्यासाठी सतत आपण एक प्रकारचा प्रोत्साहनाचा एक स्रोत बनवू शकतो. अगदी. आणि तुम्ही उदाहरण दिलं तसं अगदी कुटुंबात, आजूबाजूच्या वातावरणात, मित्रमैत्रिणींमध्ये सगळीकडे आपण करू शकतो. त्यामुळे अगदी खरं आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्यांच्या सहवासात राहून खूप आनंदी होतो. हे आपण नक्कीच अनुभव घेतलेला आहे. आणि आपण खरोखर असं म्हणू शकतो की शिक्षण प्रक्रियेतील एक महत्वाचं काम जे आहे ते म्हणजे प्रोत्साहन देण्याची कला. ही कला आहे. शिक्षक म्हणून, प्रेरक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता असाल तुम्ही, मानवतेचे सेवक म्हणून आपल्याला प्रोत्साहन देण्याची ही अद्भुत जी कला आहे, ही वेगळी कला आहे, ती शिकण्याची गरज आहे. कारण तुम्ही छानपणे माहिती समजावून सांगितलेली आहे आणि म्हणूनच ह्या कलेबद्दल तुम्ही विचार करा. आणि एक स्वाध्याय आहे जो आता मी तुम्हाला सांगणार आहे, जो सर्व प्रिय विद्यार्थ्यांनी पार पाडणं आवश्यक आहे. तुम्हाला नेतृत्व करत असलेल्या एका व्यक्तीची मुलाखत घ्यायची. चांगलं नेतृत्व, कदाचित तो प्रोजेक्ट लीडर असेल, कदाचित एक यशस्वी व्यापारी असेल,
आणि काही लोकांसोबत मिळून त्याचा व्यवसाय तो चालवत असेल, त्याच्या टीममध्ये म्हणजे गटात कोण आहे हे तुम्हाला माहिती असेल, किंवा मे बी कॉलेजमधील विद्यार्थी गटाचा नेता असेल, तो सुद्धा नेतृत्व करतोय, तुमच्यासारखा तो तरुण असेल किंवा एखादी तरुणी असेल, एखाद्या कंपनीमधला लीडर असू शकतो, टीम लीडर जे मी आता मगाशी सांगितलं, एखाद्या गावचा ते सरपंच असू शकतात, कोणीही व्यक्ती असू शकते जी इतरांना समाजात किंवा अगदी तुमच्या विस्तारित कुटुंबाचाही विचार करा, एक चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करण्यात यशस्वीपणे मदत करते आहे. ओके, लक्षात आलेलं आहे. तुम्ही या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी तुम्ही स्वतःचे प्रश्न तयार करणं महत्वाचं आहे. पण ती व्यक्ती इतरांमध्ये पुढाकार वाढवण्यासाठी कोणते मार्ग आणि साधने वापरते ते तुम्ही शोधून काढायचे आहे. तुम्हाला त्या व्यक्तीची कौशल्य, मूल्य, दृष्टिकोन, सक्षमता यावर विचार करणं आवश्यक आहे. ते तुम्हाला लिहून काढायचं आहे, जे त्याला इतरांमध्ये पुढाकार घेण्यास सक्षम करत आहे. ओके, लक्षात आलेलं आहे. खरोखरच एक अभ्यासपूर्ण आणि एक छान मुलाखत तुमची ही असणार आहे आणि तुमचा स्वतःचा विकास व्हावा यासाठी हा एक महत्वाचा आय थिंक कम्युनिकेशन त्यांचं त्या व्यक्तीशी होणार आहे. आणि जर एक प्रात्यक्षिक आहे ज्याला असोसिएशन गेम म्हणजे सहवासाचा खेळ असं नाव दिलं गेलेलं आहे, तो खेळ आता इथे खेळला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबासह, विस्तारित कुटुंबातील सदस्यांसह किंवा तुमच्या मित्रांसोबत हा नक्की खेळणार आहात आणि ऑफकोर्स आपण जसं नेहमी करतो तसं त्याच्याबद्दल चर्चा करणार आहात, त्याचा अहवाल तयार करणार आहात. सो हे तुमचं एक प्रात्यक्षिक आहे. आता दुसरं प्रात्यक्षिक पण आहे तुमच्याकडे, ते म्हणजे प्रोत्साहनाच्या कलेबद्दल परिच्छेद तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी सल्लामसलत करून तुमचे विचार आधीच लिहिलेले आहेत, आपण चर्चा केलेली आहे, परागजींनी पण चांगले मुद्दे मांडलेले आहेत. तर तुम्ही ते आता विस्तृतपणे मांडा. कदाचित तुम्हाला काही पुस्तकांमध्ये, इंटरनेटवर थोडंसं सर्चिंग करावं लागेल, थोडासा शोध घ्यावा लागेल. आणि तुम्हाला आवडत असेल तर AI पण तुम्ही वापर करू शकता. हल्ली ChatGPT वगैरे अगदी आपण आरामात वापरतो, त्याचा पण विचार करा, ऑफकोर्स एक मुद्दे समजून घेण्यासाठी. पण तुम्ही तिथून माहिती मिळवा आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा परिच्छेद लिहायचा आहे. ओके, बी ओरिजिनल. म्हणून कृपया इतर स्रोतांकडून कॉपी पेस्ट करायचं नाही. आपल्याला या कृतीचा उद्देश असा नाही आहे, फक्त एक रेफरन्सिंग म्हणून तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही स्वतःचे विचार निर्माण करा आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा आता एक भाग होणार आहे, त्यामुळे ते ओरिजिनल असायला पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, आता आपण पुढच्या भागामध्ये जो खेळ आहे तो बघणार आहे. भाग 3 इथे संपलेला आहे. धन्यवाद.